कितीही लवकर उठा, पण असं होणार नाही की माझ्या मागेच माझं बाळ उठणार नाही आणि हा पसारा एक्स्ट्राचा करणार नाही आणि मग माझा वेळ कसा वाया घालायचा, मग मला कसं लेट करायचं कामामध्ये, मग मला कसं माझ्या कामामध्ये अडकून ठेवायचं हे माझ्या बाळाकडनं शिकलं पाहिजे. चला तर मग पुढे वळूया. माझी सकाळ छान झालेली आहे, आंघोळ करून माझी झालेली आहे आणि इथे मी पीठ मळून ठेवले. इथे माझं पाणी गरम झाले. तर आता चला पाणी घेते आणि झटपट अशी डब्याची तयारीला लागते. चला तर मग. आणि इथे माझा बाळ खेळतोय, हे बघा. चला तर मग पुढे वळूया आणि पुन्हा भेटूया. तेल मी रात्रीच लावून घेतलं होतं केसांना आणि आज माझा केस धुण्याचा प्लॅन होता. मग मस्त अशी केस धुवून आंघोळ केली छान आणि इथे सकाळी सकाळी पाणी पीत विटॅमिन डी पण घेतलं. मग असं जरा वेळ सकाळ सकाळचं कोवळ्या उन्हामध्ये थांबून विटॅमिन डी घेऊन मस्त मी माझी पुढच्या कामाला लागले होते. इथे मला आज पोहे बनवायचे होते नाश्त्याला. आधीच मी पीठ मळून ठेवलेलं होतं इकडे. आणि कसं आहे ना की जेव्हा पोहे घेऊन येते ना तेव्हा अगोदरच ते स्वच्छ करून ठेवते, म्हणजे जेणेकरून मला पटपट उरकता येईल आणि माझ्या कामामध्ये अडथळा येणार नाही, कारण की मला बाबूलाही बघायचं असते आणि कामही पटपट आवरायचं असतं. तरी मी ते घेताना एकदा डबल साफ करत असते आणि मगच पुढच्या तयारीला लागत असते. तर मग इथे पोहे मी करून घेतले होते, पिठंही भिजून. आता इथे आज मला टिफिनला बनवायची होती शेवची भाजी. त्यासाठी मी फोडणी देऊन घेतली आणि मस्त अशी वरतून शेव टाकून दिली आणि झटपट इथे तयार होती माझी शेवची भाजी. त्यानंतर पुढे मी लगेच चहा ठेवून घेतला आणि चपातीच्याही तयारीला लागले. तर पटपट मी असं स्वयंपाक उरकून घेतलेला होता आणि डबाही भरून घेतला होता आणि इथे बघा डबा रेडी झालेला आहे. चला तर मग पुढे चहा ठेवलेला होता, तोही ओपन झाला होता. आणि हो, कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जसं की मी सांगितलं होतं की माझं आणि मिस्टरांचं कन्व्हर्सेशन काहीतरी चालू होतं आणि ते मला काहीतरी सजेस्ट करत होते की तू असं करायला पाहिजे. तर मी त्यावर आज बोलणार होते. तर हे मी काल मला वेळ मिळाला नाही, त्यामुळे आज आम्ही निघालो होतो. माझं सर्व काम आवरलं होतं आणि आम्ही निघालो होतो ती गोष्ट आणण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. ते मी छान रेडी होऊन आणि माझ्या बाबूलाही रेडी करून आम्ही बाजारात निघालो होतो खाली. चला तर मग पुढे बघूया. चला तर मग आम्ही जाऊन परत आलेलो आहोत घरी आणि बाहेर एवढं ऊन आहे ना, या उन्हामुळे तर ना माझी एनर्जी पूर्ण डाऊन झालेली होती आणि खूप वीकनेसही वाटत होता. त्यामुळे मी हे एनर्जी ड्रिंक घेतलं. आणि हो, हे एनर्जी ड्रिंक मी महिन्यातून 2-3 वेळा किंवा आठवड्यातूनही एकदा हे घेत असते, कारण की हे खूप फायदेशीर आहे आणि माझ्यासारखं तुम्हीही हे घेऊ शकता. याचे काही साईड इफेक्ट नसतात, कारण हे एनर्जी ड्रिंक आहे, त्यामुळे तुम्हीही वापरू शकता. चला तर मग आता ती गोष्ट सांगायची वेळ आली आहे. तर काल झालं असं की मला मिस्टर म्हणत होते की तू इथे चहा पिण्यासाठी कपचा वापर करत जा. तर त्यासाठी मी असे छानसे पांढऱ्या कलरची बघा कपं घेऊन आले होते. त्यानंतर त्याच्यात मी चहाही घेतला. चला तर मग असा होता आजचा व्लॉग. पुन्हा भेटूया. आवडला